नमस्कार मंडळी, मी पल्लवी. पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी माझ्या सगळ्यात आवडीचा म्हणजे ऑल टाईम फेवरेट नाश्ता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे की मी ही रेसिपी माझ्या नवऱ्याकडून शिकली आहे बरं का. कारण पहिल्यांदा ही रेसिपी मी माझ्या नवऱ्याकडूनच खाल्लेली, कारण मला त्यांनी बनवून दिली तेव्हा मला ही माहिती पडली की असा सुद्धा अंड्याचा प्रकार असतो. याच्या आधी मी कधी खाल्लेली नव्हती. तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. आणि मुलांना डब्याला सुद्धा द्यायचं असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. हेल्दी आणि पौष्टिक आहे. त्याच्यासाठी इथे मी 4 अंडी घेतलेली आहे. 4 अंडीमध्ये साधारण 2 जणांचा नाश्ता एकदम पोटभरीचा होतो. तुम्ही अंडी तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करून घेऊ शकता. मस्त अशी अंडी फोडून घेतली. चवीपुरतं मीठ घालायचं, हळद पावडर, लाल तिखट घालायचा नसेल तर हिरवी मिरची वापरली तरी चालेल, अर्धा चमचा जिरा घालायचा, भरपूर कोथिंबीर किंवा काळी मिरी घातली तरी चालेल, म्हणजे अजून टेस्ट खूप छान येते. सगळे मसाले आणि कोथिंबीर घालून एकसारखं साधारण 5 मिनटं आपल्याला हे असंच फेटून घ्यायचं. जेवढं आपण चांगलं फेटून घेतो ना, तितका आपला अंडा छान फ्लफी होतो आणि ऑमलेटसुद्धा एकदम छान तयार होतो. आता आपण पॅनमध्ये तेल स्प्रे करून घेणार आहे. मी कमीत कमी तेलात आपण हे नाश्ता तयार करणार आहोत आणि असं पण खूप कमी तेलात हा नाश्ता तयार होतो. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला तयार करून घेतलेलं मिश्रण घालायचं. आणि हो, हे करत असताना आपल्याला नॉनस्टिक आणि पसरट भांडा वापरायचा, म्हणजे अजिबात तव्याला चिटकत नाही आणि झटपट असा तयार होतो. आता हे घालून झाल्यावर चांगलं पसरून घ्यायचं. आणि इथे मी ब्राऊन ब्रेड वापरलेली आहे. तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. ब्रेड घेतली, एका बाजूनी चांगलं डिप करायचं, मग नंतर दुसऱ्या बाजूनी पलटून असंच ठेवून द्यायचं. सगळं हे चांगलं शिजेपर्यंत आपल्याला साधारण 5 मिनटं लागतात. बघा, सगळं असं अंड्याचं मिश्रण छान असा तयार झालेलं आहे. आता आपण हे पलटून घेऊया. पलटायला सुद्धा अलगद पलटतं. फक्त नॉनस्टिकचा पॅन वापरायचा. मस्त असं तयार होतो. नो फेल रेसिपी आहे आणि खायला तर इतका छान आहे ना, खूप चविष्ट लागतो. आता बघा, खालच्या बाजूने सुद्धा मी चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता आपण याच्यावरती चीज घालून घेऊया. तुम्ही आवडत असल्यास घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरी चालेल, किंवा कुठल्या भाज्या आवडत असाल भाज्या घालून घेतल्या तरी चालेल, म्हणजे अजून पौष्टिक होईल. इथे मी चीज घालून घेतलेलं आहे. चीज घालून झालं की आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी चांगलं चीज आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं. आणि मस्त असं बघा, बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल इतका छान तयार होतो. राहिलेलं मिश्रणसुद्धा तव्यामध्ये घालून घ्यायचं. थोडं गरज असल्यास तुम्ही तेल घालून घेऊ शकता, पण मी इथे नॉनस्टिक पॅन वापरलेला आहे, त्याच्यामुळे तेल घालण्याची अजिबात गरज नाही. सेम पद्धतीने ब्रेड घ्यायची. ब्रेड चांगली दोन्ही बाजूनी डिप करून घ्यायची, म्हणजे छान टेस्ट लागतो अंड्याचा ब्रेडलासुद्धा आणि सगळीकडनं एकसारखा टेस्ट येतो. आता बघा, वरच्या बाजूनी चांगलं मिश्रण कोरडं झालं की आपल्याला हे पलटून घ्यायचं. नॉनस्टिक पॅन वापरा, म्हणजे अजिबात तुम्हाला पलटताना त्रास होणार नाही किंवा फाटणार सुद्धा नाही. मस्त असं बघा, खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला हे भाजून घ्यायचं. चांगलं भाजून घेतलं ना, तर अंडा म्हणजे अजिबात वेगळा टेस्ट येत नाही, खूप छान चव लागते. सगळीकडनं फक्त चांगलं भाजून घ्यायचं. मस्त असं चीज घालायचं, भरपूर चीज घातलं तर चव खूप छान येते. आता बघा, मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने, म्हणजे असं सुद्धा तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता. फोल्ड कसंही करा हो, फक्त टेस्ट चांगली असली पाहिजे. बघा, आता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मुलांना फोल्ड करून देऊ शकता, म्हणजे काहीतरी वेगळं दिलं मुलांना तर आवडीने खातात. किंवा तुम्ही हे मुलांना डब्याला सुद्धा दिलं ना, तर इतका छान तयार होतो ना. खूप छान नाश्ता आहे, हेल्दी पौष्टिक, त्याचसोबत प्रोटीन रिच आहे. भरपूर चीज घालून भाज्यासुद्धा तुम्ही याच्यात घालू शकता. तर मी सांगते म्हणून एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. धन्यवाद.